नमस्कार. परत एकदा बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. मागील काही दिवस मार्केटची हालचाल पाहता मार्केटला आता फक्त एक पॉझिटिव्ह गोष्ट पुरेशी आहे, मोठी स्फोटक अशी रॅली देण्यासाठी. मार्केटमध्ये कोणत्याही नकारात्मक गोष्टी सध्या दिसून येत नाहीत. विदेशी गुंतवणूकदारांची विक्री सोडली तर मार्केटवरती निगेटिव्ह कोणतीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळत नाही. ग्लोबल मार्केटमध्ये देखील आज शानदार रिकव्हरी पाहायला मिळाली. आपले मार्केट ओपन होत असताना सर्वच मार्केटमध्ये दबाव पाहायला मिळत होता, पण कालांतराने सर्वच मार्केट ग्रीनमध्ये आपल्याला दिसून आले. रुपया देखील मजबूत होताना या आठवड्यामध्ये आपल्याला दिसून आलेला आहे. कच्च्या तेलाची किंमत देखील आता सध्या $93 आसपास आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच एका रेंजमध्ये क्रूड ऑइल सध्या काम करते असं म्हणायला काही हरकत नाही. आज सेन्सेक्सची विकली एक्सपायरी असताना देखील मार्केटमध्ये एक मोठी रॅली किंवा हालचाल पाहायला मिळाली नाही. मार्केट संपूर्ण दिवस एकाच रेंजमध्ये रेंगाळत राहिले आणि मार्केटने प्रीमियम खाण्याचे काम केले. उद्या आरबीआय नवीन व्याजदरांची घोषणा करेल. यावेळी व्याजदरामध्ये कोणताही बदल होणार नाही असे चित्र मार्केटला स्पष्ट दिसत आहे. तरी देखील कोणत्या गोष्टींवरती भर दिला जातो? इराण अमेरिका यांच्यात सुरू असणारा संघर्ष, कच्च्या तेलाची किंमत, वाढती महागाई यावरती काय भाष्य आरबीआय गव्हर्नर कडून येतं त्यावरती मार्केटचे लक्ष असेल. तसेच सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे उद्या भारताचा जीडीपी दर देखील जाहीर होणार आहे. यावरती देखील मार्केटचे पुढील दिशा निश्चित होणार आहे. सरकारी भारत सरकारकडून शॉर्ट टर्म प्रॉफिट ग्रेन, लॉंग टर्म प्रॉफिट ग्रेन याच्यामध्ये सूट दिल्या जाण्याची बातमी येत आहे. जर ही बातमी मार्केटमध्ये आली तर मोठ्या प्रमाणात आपल्याला तेजी पाहायला मिळू शकते. तसेच विदेशी गुंतवणूकदारांना देखील काहीतरी सवलत यामध्ये दिली जाण्याची शक्यता जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे. आज निफ्टी 23,282 वरती ओपन झाली. त्यानंतर निफ्टीने 23,247 चा लो बनवला. लो पासून वरती जात निफ्टीने 23,464 चा हाय बनवला. तर बंद होताना फ्लॅट मध्ये 23,416 वरती निफ्टी बंद झाली. आज निफ्टी दिवसभर एकाच रेंज मध्ये रेंगाळत राहिली. निफ्टी दिवसभर 23,450 ते 23,380 याच रेंजमध्ये रेंगाळत राहिली. निफ्टी 50तील 23 स्टॉकमध्ये तेजी तर 27 स्टॉकमध्ये आपल्याला दबाव पाहायला मिळत होता. NSE वरील 1,815 स्टॉकमध्ये तेजी तर 1,471 स्टॉकमध्ये घसरण पाहायला मिळत होती. 146 स्टॉकना अप्पर सर्किट तर 104 स्टॉकना लोअर सर्किट लागल्याचे पाहायला मिळाले. आज निफ्टीमध्ये सर्वात जास्त वाढलेले स्टॉक टायटन, झोमॅटो, कोल इंडिया, सिप्ला, अदानी एंटरप्राइज यामध्ये आपल्याला शानदार तेजी पाहायला मिळाली. तर दुसरीकडे सकाळी आपण सांगितल्याप्रमाणे आय टी सेक्टरमध्ये आजही दबाव पाहायला मिळाला. त्याच्यामध्ये इन्फोसिस, एसएल टेक, त्याच्यानंतर हिंदाल्को, SBI लाईफ, बजाज फिन्सर्व यामध्ये देखील आपल्याला आज मोठ्या प्रमाणात दबाव पाहायला मिळाला. बँक निफ्टी 53,918 वरती ओपन झाली. त्यानंतर बँक निफ्टीने 53,829 चा लो बनवला. लो पासून वरती जात 54,461 चा हाय बनवला. तर बंद होताना फ्लॅट पॉझिटिव्ह साईडला 54,307 वरती बँक निफ्टी बंद झाली. बँक निफ्टीतील 8 बँकांमध्ये तेजी होती तर 6 बँकांमध्ये दबाव पाहायला मिळत होता. निफ्टीप्रमाणे बँक निफ्टी देखील 54,200 ते 54,350 याच रेंजमध्ये दिवसभर रेंगाळत राहिली. उद्या मार्केटसाठी महत्त्वाच्या टेक्निकल लेवलपेक्षा उद्या मार्केट आपल्याला इव्हेंट आणि न्यूजवरती हालचाल करताना पाहायला मिळेल. आरबीआय व्याजदरासंदर्भात काय भाष्य करते, भारताचा जीडीपी दर कसा येतो
यावरती मार्केटची पुढील दिशा आणि उद्याचं कामकाज राहील. आत्ताचे वातावरण पाहिले तर सध्या सर्वच ग्लोबल मार्केटमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे उद्या आपले मार्केट पॉझिटिव्ह मध्ये ओपन होण्याचे चान्सेस देखील आपल्याला जास्त दिसून येत आहेत. आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.